मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळतोय। 3,500हून अधिक सूचना हरकती प्राप्त झाल्यात। आजपासून मुंबई पालिका याद्यांची पडताळणी करणार आहेत। पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे। 3 डिसेंबर अंतिम तारीख ही नोंदवण्यासाठी आहे। मतदार यादीतील दुबार नावं, प्रिंटिंग मिस्टेक अशा यादीतील विविध समस्या सोडवण्यासाठी आजपासून पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन याद्यांच्या पडताळणी करणार आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मतदार याद्यांतील घोळ हा विरोधक वारंवार हा मुद्दा उपस्थित करताना पाहायला मिळतात आणि आज आपण जर पाहिलं तर पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन या याद्यांची आता पडताळणी करणार आहेत। नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर विरोधी पक्ष नेते असतील राहुल गांधी किंवा महाराष्ट्रातले नेते असतील विरोधी सत्तेमधले, याचबरोबर जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामधले देखील काही नेते सातत्याने मतदार याद्यांमधल्या घोळाबद्दल बोलताना पाहायला मिळाले होते आणि त्याच्यावर अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे देखील करण्यात आलेले पाहायला मिळाले होते विरोधी पक्षाकडनं। आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने देखील कंबर कसलेली पाहायला मिळाली होती। जे दुबार मतदार होते त्या मतदारांच्या मतदार यादीमध्ये 2 स्टार जे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त देखील जर बघितलं तर दुबार मतदारांची जी संख्या आहे ती महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास 4 लाख दुबार मतदार आहेत आणि त्यामुळे 11 लाखापर्यंत ही संख्या जी आहे मतदारांची ती वाढलेली पाहायला मिळते। मात्र यासाठी जर बघितलं तर एक पडताळणीसाठी एक टीम जी आहे ती तयार केलेली आहे महापालिकेने आणि महापालिकेचे जे कर्मचारी आहेत जे निवडणूक आयोगासाठी सध्या काम करतायत तर त्या कर्मचारी जे आहेत ते घरोघरी जाणार आहेत, घरोघरी पडताळणी करणार आहेत। यामध्ये जर बघितलं तर दुबार मतदार हा एक विषय आहेच, पण या व्यतिरिक्त प्रिंटिंग मिस्टेक असेल, प्रारूप मतदार याद्यांमधल्या नावांचा घोळ असेल, असे सगळे विविध मुद्दे यामध्ये आहेत। या सगळ्याची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजपासून हे महापालिका कर्मचारी जे सध्या निवडणूक आयोगासाठी काम करतात ते घरोघरी जाणार आहेत, पडताळणी करणार आहेत। आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर 3 तारखेपर्यंत हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या नोंदवायच्या आहेत। त्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत। महापालिका स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढच्या आठवड्यात साधारण डिक्लेअर निवडणूक आयोगाकडनं होतील अशी आशा व्यक्त केली जाते, शक्यता देखील सांगितली जाते अशी। मात्र याचबरोबर जवळपास सध्या जर बघितलं तर 3,500 हरकती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या हरकती आल्या त्याच्यावर तर काम करणंच आहे। त्यामुळे आज जर बघितलं तर आज हे महापालिकांचे जे कर्मचारी आहेत ते आजपासून कामाला सुरुवात झालेले पाहायला मिळतील। जी भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।